आगामी बकरी ईद सण शांततेत आणि सलोख्याने साजरा व्हावा या उद्देशाने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि मुस्लिम समाजातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली। या महत्त्वपूर्ण बैठकीत मुस्लिम समाज बांधवांनी गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करावे अशी एक लक्षवेधी मागणी प्रशासनाकडे केली आहे। तसेच गोतस्करीच्या संशयावरून होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त करत संशयितांवर जमावाने परस्पर कायदा हातात न घेता थेट पोलिसांनीच कायदेशीर कारवाई करावी अशी स्पष्ट भूमिकाही प्रतिनिधींनी मांडली। सणासुदीच्या काळात शहरात पाणी, वीज आणि स्वच्छतेची चोख व्यवस्था ठेवण्याचे आश्वासन यावेळी प्रशासनाने दिले। दरम्यान सर्व नागरिकांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच सण साजरा करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले असून प्रतिबंधित जनावरांची कुर्बानी दिल्यास कोणाचीही गय न करता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे। थँक्स टू यू म्हणजे हे शहर जे आहे हे तुमची शहर आहे। आम्ही फक्त अधिकारी म्हणून इथे येऊन आमची कार्यकाळ संपून इथून निघून जात आहे। तर शहराची कायदा आणि सुव्यवस्था इकडची जे शांतता बनवून ठेवायची जबाबदारी आहे हे आमच्यावर पण आहे, पण मोर दॅन दॅट हे तुम्ही नागरिक म्हणून तुमच्या खात्यावर जास्त जबाबदारी आहे असं माझे म्हणणं आहे। आणि ऑब्विसली आतापर्यंत पूर्ण जिल्ह्यातला शांती बनवून ठेवलेली आहे आणि आय एम एक्सपेक्टिंग की येणाऱ्या कालावधीला पण असा एक चांगला वातावरण फक्त शहरात नाही पण पूर्ण जिल्ह्यात राहील अशी माझी एक हे राहणार। नेक्स्ट ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ बंदोबस्त जे आहे आम्ही तयार करत आहे। लोकल जिल्ह्यातली जे आमची पोलीस आहे त्यांच्याकडून बंदोबस्त प्रिपेअर्ड आहे आणि बाहेरून पण आम्हाला सफिशियंट होमगार्ड आणि SRPF जे आहे ते भेटलेली आहे आणि आजच्या दिवशी ते पेट्रोलिंग करणार, रूट मार्च करणार आणि इतर जे पोलीस तर्फे जे प्रिपेअर्डनेस जे आम्ही म्हणतो ते सगळे गोष्टी जे आहे ते आज आणि उद्या करणार आहे। आणि लास्टली दोन गोष्टी, सोशल मीडिया वर काही आक्षेपार्ह पोस्ट ते लावू नका अशी माझी विनंती राहणार सगळ्यांना। म्हणजे कोणते इतर धर्माचे मान्यवर किंवा व्यक्ती किंवा त्यांचे जे काही धार्मिक भावना दुखावणार सारखा काही पोस्ट किंवा रील किंवा जे काही तसा ठेवू नका अशी आमची विनंती राहणार। आणि आमचे सायबर डिपार्टमेंट जे आहे ते लोकल सोशल मीडिया सेल्स किंवा ग्रुप्सवर वॉच घेऊन आहे आणि जर कोणी असा केला तर नक्की आम्ही स्वतःहून ते दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार। आज बरोज 6 मई को कलेक्टर ऑफिस में शांतता कमेटी की मीटिंग आयोजित की गई थी, जिसमें हमने सभी आजी माजी नगर सेवकों ने उसमें उपस्थित रहा और अपने सुझाव प्रशासन को दिए हैं और प्रशासन ने वो सारे सुझाव को, चाहे महानगर पालिका हो, MSCB हो, पशु संवर्धन विभाग हो, सभी विभागों ने उसके ऊपर अंमलबजावनी करने का आश्वासन दिया है। दूसरा प्रमुख मुद्दा मैंने ये उपस्थित किया, हमारे सभी मुसलमान आजी माजी नगर सेवकों ने कि गाय को भारत का राष्ट्रीय पशु घोषित किया जाना चाहिए, जिसका सभी ने प्रतिसाद दिया। दूसरा ये कि जो गौ तस्कर है उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए, मगर वो कार्रवाई पुलिस प्रशासन के द्वारा होना चाहिए। कोई अगर ये बोलेगा कि हम SP को पत्र देकर हम ये बोलते हैं कि उनको कुछ पड़ी नहीं है, मैं उनको ये बोलना चाहूंगा कि आप किसी भी तरीके से अपना फ्रस्ट्रेशन निकालने के लिए पुलिस प्रशासन पर दबाव ना बनाएं। हम आपका विरोध करते और हम पुलिस प्रशासन के साथ हैं।